काय रोहिदास भाऊ काय केलं आपल्याला- का? ए, भावांनो, काय विषय भाऊ काय रे काय नाही काय बघू अरे एक शॉट झालाय भाऊ एक लय मोठा विषय केलाय काय काय मी आपलेत म्हणून सांगते भाऊ कोणाला सांगायचं नाही नाही बोलायचं नाही बरं का अजिबात. नाही बोल की शांत रे भाऊ तुला आंटी पाठवली भाऊ काय म्हणतोय? काय विषय आमचं केलाय? अरे कसं काय आणि तुम्हाला माहितीये का त्या पुढच्या आठवड्यात तिचा बर्थडे आई लोणावळ्याला रिसॉर्ट बुक केलाय फुल आता जाऊ दे 2-4 दिवस नाईट करायला लागेल एक्स्ट्रा पैसे जाऊ दे पण भाऊ फुल तिला एक अंगठी आवडली होती असली कडक बुक केली ना हातात नाही गेला पाहिजे भाऊ मला. आमची सोन्याची अरे विषय आहे का भाव तुम्हाला भाई बहुत मारा इंचा लय कांड करतो असे आपण हं? ए भाव तुझी तर लॉटरीच लागली राव. तुला काय लाज बीज वाटते का तुम्ही काय त्याला सपोर्ट करताय रे हा तुला माहितीये का लग्न झाल्या बायकांच्या नादी लागल्या कसं काय प्रॉब्लेम होतो हा भाऊ लागला का लगेच आता जाळायला ए भाऊ जाळायचा विषय नाहीये मित्र आहे तू म्हणून तुला सांगतोय सावध करतोय आणि जी बाई आहे ना तिच्या नवऱ्याची नाही झाली ती तुझी काय होणार रे अरे तिला तिच्याकडनं सगळं आयतं भेटतंय रे खर्चाला पैसे भेटतायत फिरायला मिळतायत कुठे गेली बाहेर शॉपिंग बिपिंगला नुसतं पैसे पाठव अरे आपल्या बायका नुसत्या पैसा लुटायची कामं करतात रे ए भाऊ तू जसं म्हणतोय तसं काय नाही बरं का ती काय माझ्यासोबत काय पैशासाठी नाहीये अरे तिला अर्ध्या रात्री जरी मी आता फोन केला ना तरी ती माझ्यासाठी येईल सगळं सोडून बर एक काम कर तू तिला फोन लाव आम्ही जसं सांगतो ना तुला तसं फक्त तू बोल हा काय बघ फोन लावतो हॅलो हा बोल ना. अगं ऐक ना अरे काय झालंय माहितीये का माझ्या घरी आपली चॅटिंग सापडली आहे आणि पप्पांनी नाही का सगळं आपलं लपडं कळलंय त्याच्यामुळे माझी गाडी क्रेडिट कार्ड माझं सगळं काढून घेतलंय अगं घरी तर मला एक काम कर ना एक 10-15 हजार रुपये असेल तर पाठव आणि समजा चुकून फादर जर आमचं घरी बिरी आलं ना तुझ्या तर काही काळजी करू नका घाबरायचं नाही बिंदास मी आहे तुझ्यासोबत बरं का तर मला पाठव ना एक 10-15 हजार असतील तर ए बाबा माझ्याकडे पैसे बिसे नाहीयेत आणि आता तुझ्याकडे पैसे नाही तर मी नाही बोलणार तुझ्याशी आणि आजपासून मला कॉल वगैरे काहीच करू नको जर करण्याचा प्रयत्न केला आणि तुझ्या घरचे जर माझ्यापर्यंत आले ना मग मी सगळं तुझ्यावरच ढकलून देईल आणि तुझ्या नावाची खोटी केस करल मग तूच अडकशील बघ मग तुला काय करायचंय. बघितलं का भाऊ हेच दाखवून द्यायचं होतं तुला अरे असल्या बायका आहे ना कोणाच्याच नसतात फक्त पैसा लागतो यांना पैसा आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये सावध हो यातनं बाहेर पड पाहिला अरे तुमच्यासारखी पोरं घरी कधी राशन भरत नाही कधी खर्चाला पैसे देत नाही घरी आईला आणि तिच्यासाठी रिसॉर्ट बुक केलाय कधी आईसाठी केक आणला का आईच्या वाढदिवसाला खरंच दादा तू माझे डोळे उघडले राव बरं झालं तू मला आत्ताच सावध केलं आणि माझी जिंदगी बर्बाद होण्यापासून वाचवली बस त्याच्या पुढं असल्या नादाला नाही लागणार कानाला खडा बाबा